ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत असे सन्माननीय श्री लाखे सर अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। सर्वांना अर्थात कवितेच्या गावात आलेल्या सर्व कवयित्रींना माझा नमस्कार आणि त्यांचं सर्वांचं या कवितेच्या गावात आज कविता म्हणण्याचं जे भाग्य लाभलं आहे ते भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे। त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। व्यासपीठावर उपस्थित आजच्या या काव्य महोत्सवात ज्यांनी ही मूर्त भेट बोली 32 वर्ष 1991 पासून जी सुरुवात केली आणि 25 वर्षानंतर म्हणजे रौप्य महोत्सवानंतर ही सुरुवात केली की जेणेकरून की कवितेचं गाव व्हावं, त्यासाठी झटणारे चळवळीचे मुख्य चळवळ करणारे श्री प्रल्हाद पाटे सर, त्यांच्याबरोबर साथ देणारे विश्वास नेरकर सर, वसंत शिंदे सर, क्रांती पाटील, सुषमा आलेकरी, लीलाताई पोटे, कांताताई भोसले, हे सगळी जण मंडळी आणि सुरेश गायकवाड ही सर्व मंडळी, त्याचप्रमाणे आजची पुरस्कारार्थी जी मंडळी आहेत त्यामध्ये आज हजर असलेले अश्विनीताई डोंगरे आणि सावित्रीताई जगदाळे आणि सरपंच इथल्या अश्विनी दळवी मॅडम आणि सुरेश दिलीप बर्वे सर, त्याचप्रमाणे शब्दवेलचे गोकुलकर सर आणि सूत्रसंचालन करणाऱ्या रीना चिखले, रेश्माताई चिखले आणि आजचं वेबसाईट त्याचं उद्घाटन झालं त्यामध्ये लीनाताई पोटे आणि कीर्तन मॅडम आणि त्यांचे सर्व मंडळी आज आणि आपण असलेले सर्व कवी कवयित्री आणि इथे आलेले सर्व मर्मज्ञ आणि सर्वज्ञ। आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदाच मी आभार मानतो की मला इथे संमेलनाध्यक्ष म्हणून बोलवलं। मला असं वाटतं की ज्याप्रमाणे म्हणजे ही जी चळवळ चालू आहे आणि ही चळवळ नेण्यात यशस्वी होणारे जे नेरकर सर आणि प्रल्हाद पाटे सर त्यामध्ये ही चळवळ जी मी ऐकतो आहे आणि ज्याप्रमाणे ती चालू आहे मला वाटतं नक्कीच हे यशस्वी होणार आहे। आणि एखाद्याला जेव्हा वाटतं की आपल्या कवितेचं गाव व्हावं किंवा आपल्या गावात म्हणजे गावाची महिमा आहे ती कवितेने गणली जावी किंवा कवितेने त्याचं मोठंपण व्हावं, तर हे चांगलं आहे की जेव्हा त्या कवितेबद्दल कोणाला तरी आस्था असते, कारण ती आस्था मनात असणं आवश्यक आहे असं म्हणतात। आणि ती आस्था मला यांच्या बोलण्यावरून जेव्हा दूरध्वनीवरून मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला लक्षात येत होतं आणि नेरकर आणि प्रल्हाद पाटे सरांनी हे जे काही आजपर्यंत ही चळवळ केलेली आहे, कारण ही चळवळ करण्याकरता हृदयात मळमळ लागते आणि ही मळमळ त्यांच्यात आहे, ती जी आहे त्याच्यातून ती जी पुढे येत आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की प्रत्येक तालुका सुद्धा तसा असावा आणि त्या तालुक्यातली मंडळी इथे यावी। आणि आज त्यांनी ते 10 तालुके इथे आणलेले आहेत आणि 10 तालुक्यातील मंडळी मला असं वाटतं जावळी तालुक्याला जेव्हा मी आलो, जावळी तालुका, कोरेगाव आणि कराड तालुका हे 3 तालुक्यांनी त्यांच्या कविता पडल्या आणि बाकीचे तालुके एक दिवसभर चालणार आहे। हे सोपं नाही, ही कठीण एक तपस्या आहे, ज्या तपस्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण त्याप्रमाणे चालावं आणि कधीतरी नक्कीच पाटील तुम्हाला यश येणारच आहे, कारण हे कवितेचं गाव व्हायला हरकतच नाही, कारण जिथे तुम्ही जिथे पाहाल तिथे कविता आहे। कारण कविता जेव्हा आपण भिलारला जातो जिथे पाहतो तिथे पुस्तक आहे, जसं जिथे पाहतो तिथे कविता असावी। मग कविता कोणाची असावी, कशाची असावी, कारण कवितेला एक लक्षात घ्या, कवितेला कुठेही विषय लागत नाही। मग अशी कुठेतरी कविता केली दारी कुठली आणि भटकणारी कुठेतरी, आता कुठेतरी विषय लागतो का, कुत्रा विषय असो, कोणी असो,
कुठलाही असो, भिंत असो, वडापाववर कवितेची मी पाहिलेली आहे, हे त्याला कवितेला विषय नसतो. पण लक्षात घ्या मित्रांनो, मला असं वाटतं की कविता आणि आयुष्य हे कुठेतरी जोडलेलं आहे. कारण जेव्हा आपण आयुष्यात जन्म घेतो आणि तेव्हा ते जन्म घेऊन पुढे चालत राहतो, तेव्हा एखादी प्रतिभा आपल्यामध्ये बहरत असते. आणि ती प्रतिभा जर कवी किंवा लेखकाची असेल तर त्यामध्ये ते सुचत असतं. आणि जे सुचणार असतं ते शब्दातून सुचतं. आणि शब्दातून सुचताना मग माणूस त्याच्या प्रतिभेप्रमाणे किंवा प्रज्ञेप्रमाणे कवितेकडे वळतो किंवा लेखनाकडे वळतो, गद्याकडे वळतो. पण हे करत असताना आयुष्य लक्षात घ्या की कवितेचं जेव्हा जेव्हा मोठं होतो आणि जेव्हा आपण आयुष्य जगतो, आता त्या मुलीने कविता केली मगाशी, ती छोटी आहे, त्यामध्ये ती पण कविता करते, तिचं आयुष्य त्याच्यापासूनच सुरुवात झाली. कविता आणि आयुष्याचा तिचा संबंध आतापासूनच सुरुवात झाली. पण कधी कधी असं असू शकत नाही की त्याच वेळेला सुरुवात होईल. कारण काही असे आहेत की जेव्हा रिटायरमेंट झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर मग कवितेचा पुढे होतो. कोरोनात कितीतरी कवी जन्माला आलेले आहेत, मान्य करताय? कारण काय की कुठेतरी ते त्या वेळेला त्यांना वेळ मिळाला, कुठेतरी त्यांना वाटलं की नाही आता ह्या शब्दांशी आपलं नातं जुळत आहे, आणि त्या शब्दांशी नातं जुळताना मग त्यांना असं वाटलं की नाही कविता करा, आणि मग ते कवितेच्या करायला लागले. असं होतं. म्हणून आयुष्य जर म्हटलं आयुष्य तर छोटं आहे, म्हटलं आयुष्य तर फार मोठं आहे. आयुष्य छोटं आहे म्हणून तीव्र गतीने जाऊ नये, आणि आयुष्य फार मोठं आहे म्हणून मंद गतीनेही चालू. याचा समन्वय आपल्याला साधायचा आहे. आणि हा समन्वय साधता साधता आपण साधत असतो आणि पुढे जात असतो. आयुष्याचे संबंध जर म्हणणार तर तुम्हाला बाबा बोरकर आठवत असतील. आठवतात बाबा बोरकर? बाबा बोरकर म्हणतात जीवन यांना कळले. काय म्हणतात? जीवन यांना कळले हो, मी पण यांचे पक्व फळावले सहजपणाने कळले. आता जेव्हा त्याला जीवन यांना कळले हो, केव्हा जीवन कळतं? मी पण यांचे पक्व फळावले सहजपणाने कळले. मी पण हा जो मी पण आहे हा प्रथम जायला. जेव्हा आपण म्हणतो की एखादी कविता मला म्हणायची, मी कविता म्हणतो ठीक आहे, पण जेव्हा त्याला च लागतो, मीच म्हटलं ते सांगतो. च लावू नका. आयुष्यात एक काम करा, मी म्हणण्यापर्यंत ठीक आहे, नाहीच म्हटलं तर आम्ही म्हणा चालेल, पण च लावला की अहमची भावना थोडी थोडी पुढे. ती भावना आपल्या कवींमध्ये येता कामा नये. आणि अजून एक मला सांगावं वाटतं की जेव्हा मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या याच्यात असतो, कमीत कमी हजारात कविता ऐकत असतो. त्यामध्ये एक दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस हे चालत असतं, हा काही प्रश्न नाही. पण त्यामध्ये विविध ज्या कविता मी ऐकतो तर त्यामध्ये कवींचं वेगळं वेगळं पण मला आढळतं. पण त्यामध्ये समजा एखाद्याला कविता म्हणायला सांगितल्यानंतर एखादा जण म्हणतो दुसरी म्हणू का, हा फक्त एक टाळा, हा मोह टाळा. कारण कवीला हा मोह फार असतो. ती एक म्हटली अजून एक म्हणू का, एकच कविता म्हणा पण झाले अद्वितीय म्हणा, काय फरक पडतो? एकच कविता. पण दुसरी म्हणाला त्यांनी दुसऱ्याने नाही म्हणण्याचं असं म्हणू नका. त्यामुळे एक कविता जी आहे ती आपली आहे, आणि आपली कविता जी आपल्याला आवडते, आपल्याला जी भावते, आपल्या हृदयाला जी पचते आणि ती आपल्या हृदयातून बाहेर पडते, ती कविता जेव्हा तुम्ही वारंवार एखाद्या वेळा कविता केल्यानंतर पुन्हा त्या याच्यात जा आणि पुन्हा ती कविता एकदा पारखून बघा. मला असं वाटतं याच्याशी अश्विनीताई पण ऍग्री होतील की एकदा कविता पाहिल्यानंतर 4 वेळा बघा. तुम्हालाच ती 8 दिवसांनी कविता वाटेल की नाही हा शब्द जरा आहे, हा शब्द बदलायला पाहिजे. मग का वाटतं? कारण ती प्रतिभा 8 दिवसात थोडीफार पुढे गेलेली असते आणि ते प्रतिभेतून पुन्हा वाटतं की नाही ही कविता, आणि मग कुठेतरी असा एक वेळ येतो की नाही ही कविता आता सादर करण्यायोग्य झाली. मग त्यावेळेला तुमचं कवी पण त्यावेळेला त्या लेव्हलवर म्हणा किंवा त्या पूर्ण याच्यावर पोहोचतं, हे लक्षात घ्या. आता आयुष्याच्या बाबतीत जेव्हा मी बोललो तेव्हा मला असं वाटतं की शांता शेळके मला कधी कधी आठवतं. तर शांता शेळके काय म्हणतात बघा, शांता शेळके म्हणतात की शेवटी अटळ असतं, शेवटी अटळ असतं गाठी सुटत जाणे, शेवटी अटळ असतं गाठी सुटत जाणे, बंधन मिटत जाणे. शेवटी अटळ असते गाठी सुटत जाणे, बंधन मिटत जाणे, शेवटी अटळ असते रंग विरत जाणे, शीतज मिटत. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा? कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा? कळ्या उमलताना की पाकळ्या गळताना? कळ्या उमलताना की पाकळ्या गळताना?
की अखंड म्हणजे त्यांनी दुसऱ्याच्यात म्हटलेलं आहे की त्या मातीत पुन्हा मिसळतात. म्हणजे कुठल्या असतात, म्हणजे हा जे जीवनाचं किंवा आयुष्याचं सार जे सांगितलेलं आहे शांता शेळकेंनी ते लक्षात घेण्यासारखं आहे. कधी कधी आपण जेव्हा कविता करतो त्यामध्ये काय आपण सांगून जातो, आपली कविता कोणत्या रसात आहे, कोणत्या सौंदर्यात आहे, हे आपल्याला आपण त्याच्यावर पूर्ण हे करत नाही. जेव्हा दुसरी कविता म्हणतो, दुसरा जर म्हणतो वा आणि त्यामधला रस कोणता आहे बघितलं का तुम्ही कधी, की शृंगार रसात कविता आहे, की करुण रसात कविता आहे, की आपली वीर रसात कविता आहे, की विभत्स रसात कविता आहे, जी काही आहे शांत रसात कविता आहे. हे तुम्ही कधी बघता का? कविता केल्यानंतर सादर करता, पण त्यामध्ये त्याच्यातही जा की आपली कुठे झालेली आहे. प्रेम रसात झाली की शृंगार रस आहे ना. पण जेव्हा एखादं सौंदर्य तुम्हाला जर बघायचं असेल कवितेमध्ये, तर कवितेचं सौंदर्य जे वेगवेगळ्या प्रकारे असतात, सगळं सौंदर्य एकाच वेळी एकाच कवितेत येईल असं शक्य नाही. शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य, भाषा सौंदर्य, कल्पना सौंदर्य, नाद सौंदर्य आणि लय सौंदर्य, या नवपैलूंनी जेव्हा एखादी कविता असते तेव्हा ती त्या याच्यापर्यंत जाऊन उंचीपर्यंत जाऊन पोहोचते. पण प्रत्येक कविता त्याच सौंदर्य, प्रत्येक कवितेत प्रत्येक सौंदर्य असेलच असं नाही. वेगवेगळं असू शकतं. कशामध्ये शब्द सौंदर्य असेल, कशामध्ये भाषा सौंदर्य असेल. ज्योतीने तेजाची आरती कोणी म्हटलंय? कोणी म्हटलंय? गदिमा. हे शब्द सौंदर्य. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा शक्रार कोणी म्हटलंय? हे शब्द सौंदर्य. हे शब्द सौंदर्य आपल्याला असे शब्द कुठेतरी मिळतात, पण त्याचं जसं सांगितलं असेल त्यांनी अनुकरण न करता. कारण अशा ह्याच्यातला जर तुम्हाला जर त्या साम्य जर कुठे असेल तर ते जरूर करा, पण त्यामध्ये वेगळेपण आपण दाखवायला हवं. भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्याचं एक तुम्हाला उदाहरण मी सांगतो. प्र.के. अत्रे माहिती आहे. अत्रेंनी लता मंगेशकरचं जे वर्णन केलेलं आहे त्याचं एक उदाहरण मी सांगतो. ते तुम्हाला उदाहरण भाषा सौंदर्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणतात, प्र.के. अत्रे म्हणतात ना, अत्रे म्हणतात की लोखंडाच्या निपातून, लक्षात घ्या, प्रत्येक वर्ड लक्षात घ्या शब्द, लोखंडाच्या निपातून निघालेल्या शाईनं जाड्या भरड्या कागदावर एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरणाखाली त्या प्रतिभेचं, लताच्या प्रतिभेचं तसं वर्णन करावं, म्हणजे त्या मृदुल चरणाखाली गुणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे. तिला जर प्रतिभेचं तिचं वर्णन करायचं असेल, लताच्या प्रतिभेचं वर्णन करायचं असेल किंवा लताचं वर्णन करायचं असेल, तर सकाळची पोळी किरण दवबिंदूत भिजवून कोमल तंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहून तिला गुलाब कळीच्या करंडकातून मानपत्र अर्पण करायला हवं. कदाचित हा जो चमत्कार आहे हा त्या विधात्याला, हा चमत्कार हा त्याच्या हातून घडलेला चमत्कारच असावा. कारण हे पुन्हा विधात्यालाही माहिती आहे की हे पुन्हा घडणारं पात्र आपल्याकडून नाही, किंवा असं पात्र आपल्याकडून घडणार नाही. म्हणून ते म्हणतात, पुन्हा ते म्हणतात की श्रीकृष्णाच्या मुरलीचा सार, श्रीकृष्णाच्या मुरलीचा सार, कृष्णाच्या उर्वशीच्या नृपुराचे रुंजून आणि सरस्वतीच्या वेळेचा झंकार ज्या कंठातून बाहेर निघाला आहे तो कंठ म्हणजे लता मंगेशकर. सूर, ताल, लय, सिद्धी, प्रसिद्धी ज्या जागेवर एकत्र होतात त्याला लता मंगेशकर म्हणतात. हे आहे भाषा सौंदर्य. म्हणायचं माझा उद्देश काय की जेव्हा आपण एखाद्या कवितेत जातो किंवा एखाद्या आतमध्ये शिरतो त्यामध्ये कुठे काय असावं हे घेऊन आपण कवितेच्या प्रवाहात जायला हवं. आता काही ठिकाणी काय असतं की यमक असतो, कधी यमक नसतो, काही गद्यामध्ये करतात. आजकाल गद्यामध्ये कविता जास्त चालू, पण म्हणताना मंगेश पाडगावकर म्हणतात की कवितेत यमक असावा. कारण यमक असल्याशिवाय तुम्हाला तो प्रवाह मिळत नाही ज्यामध्ये कवितेचं गीतेमध्ये रूपांतर होणार नाही. गीतेत जर रूपांतर व्हायचं असेल, त्याचं गीत व्हायचं असेल तर तुम्हाला यमक असणं आवश्यक आहे. म्हणून मला कधी कधी असं वाटतं
की भय नसते कवितेला जेव्हा यमक नाचतो, भय नसते कवितेला जेव्हा यमक नाचतो, लय असते कवितेला जेव्हा यमक रंगतो. न जे यमक तेथे अभाव दुर्गेचा, हे यमक ठाव हृदयात रसे गतीचा. हा जो भाग आहे हे असणं आवश्यक आहे. म्हणून शब्द जो असावा की आता जेव्हा आपण कविता करतो तेव्हा एखाद्या आपण जेव्हा कविता करतो 4 ओळीची, काहींची मोठी कविता आहे, काहींची छोटी कविता आहे. पण लक्षात घ्या मोठी किंवा छोटी करण्यामध्ये कविता अशी असावी ज्यामध्ये थोडक्यात आशय असावा. मग ती मोठी करून लांब करण्यात अर्थ नसतो. कारण तुम्ही जेव्हा कविता वाचता आणि ती जर लांब असेल तर थोडेसे चेहरे बघावे. जेव्हा कविता वाचताना दीर्घ होत चालली की लोक बोलायला लागतात एकमेकांशी, कारण तुमचं त्यांच्या लक्षात येतं, ते आपल्या लक्षात यायला हवं की आपण किती वेळची कविता करावी. 3 कडव्याची किंवा 15 ओळीची, 16 ओळीची, 20 ओळीची, 25 ओळीची, त्याच्यावर जाऊ नये. कारण त्याच्यात तो भाग आपल्याला समावता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो समावता येऊ शकतो कारण तो आपल्या हातात आहे. कारण आपण कुठल्या ह्याच्यात कुठलं घेणार तो आपल्या हातात असतो. त्यामुळे शब्द हे महत्वाचे आहे. नरस्याभरणम रूपम, रूपस्याभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्य वर्णम क्षमा, क्षमस्याभरणम शब्दः, क्षमस्याभरणम मना, मनस्याभरणम शब्दः, शब्दस्याभरणम साहित्य. भरणम म्हणजे दागिना. नरस्याभरणम रूप, रूप हा नरस्या म्हणजे माणसाचा दागिना आहे. रूपस्याभरणम ज्ञानम, ज्ञान हा रूपाचा दागिना आहे. ज्ञानस्य वर्णम क्षमा, क्षमा हा ज्ञानाचा दागिना आहे. क्षमस्याभरणम मना, मन हा क्षमाचा दागिना आहे. मनात आल्याशिवाय कोणी क्षमा करणार नाही. ते मनात घ्यावं लागतं, ह्या क्षमेचा पात्र आहे. तसंच मनस्याभरणम क्षमा, तसं शब्दस्याभरणम मनः, शब्दही मनात द्यावे लागतात. आणि शब्दस्याभरणम साहित्य, हा साहित्याचा दागिना काय शब्द. म्हणून शब्दात मानवा तुझ्या जाणीवा, दोन मापुल बोल, अक्षर अक्षर गुंफित झाले, शब्दांचा सावर तोल, शब्दांचा सावर तोल. आणि हा तोल न सांभाळणारे, म्हणजे न सांभाळणारे नाही म्हणता येत, पण त्यांच्या हातून चुकून थोडंसं काहीतरी घडलं आणि त्यांची जी आहे, मी तुकारामाचा संत सूर्य, ती आनंद यादव यांची तुकारामांची त्यांची जी कादंबरी लिहिली आणि त्यांच्यामुळे त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सोडावं. संत कुठेतरी त्यांच्या याच्यात हे झालं. म्हणून शब्दांचा हा तोल सांभाळा. साहित्यिक असले, मोठे साहित्यिक असले तरी आपल्या जवळ असं आहे. म्हणून शब्द जितके असतील, कारण शब्द कुठे असतील, उपरोधिक सुद्धा असू शकतात, उपदेशात्मक असू शकतात. कशाही प्रकारचे शब्द तुम्ही वळवाल तसे शब्द वळतात. पण ते चांगल्या ह्याच्यात जर तुम्ही द्याल तर तुमची कविता ही छान असते. तर ती कविता, आता कोणीतरी सुंदर म्हटलं कवितेला मगाशी, यांची कविता सुंदर असते. कविता सुंदर वगैरे नसते, कविता ही आशयघन असते. लक्षात घ्या, सुंदर माणूस असतो कारण चेहरा सुंदर असतो, पण कविता ही आशयघन असते. ज्यामध्ये मगाशी मी म्हटलं की शब्द सौंदर्य, भाव सौंदर्य, रूप सौंदर्य, विचार सौंदर्य, लय सौंदर्य, ही जितकीही आहे त्यामध्ये त्या सौंदर्याचं प्रत्येकाचं एक प्रतीक असतं. आणि ते प्रतीक आपापल्या कवितेत प्रत्येकाला असं वाटतं की ते त्यांनी शोधून काढा. नक्कीच तुम्हाला ते सापडेल. आणि अशा या कवितेच्या गावामध्ये आज इथे हा सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये प्रल्हाद पार्टेसर आणि नेरकर सर या सगळ्यांनी मंडळी मिळून, आणि मेना पोटे आहेत, या आहेत, रेश्मा आहेत, सगळेच या क्रांतीबाई पाटील आहेत, तर ह्या सगळ्यांनी मिळून हा जो कवितेचा हे केलेला, हा मला वाटतं महोत्सव म्हणण्यापेक्षा हा उत्सव आहे. हा उत्सव चालू ठेवा, हा यज्ञ आहे. जसं तुम्हाला असं वाटतं गोव्याला एक यज्ञ चालू होता, एक आमदार होते आणि तो यज्ञ त्यांनी केलेला, आणि हा विष्णू, तर तो तसा चालू, तसा चालू. आता हे गोकुलकर सर यांच्या शब्द वेलमध्ये हे काहीतरी, म्हणजे त्या घडामोडीत इकडे संमेलन घे, इकडे संमेलन घे, कुठेतरी धडपड करत असतात. आणि धडपड कवीला सुद्धा करावी लागते त्याची कविता करण्यामध्ये, आणि हे करणं आवश्यक आहे मला असं वाटतं. तर हे तुम्ही जरूर त्याप्रमाणे त्या ह्याच्यावरच चला. तुमचा घरा नक्कीच आनंदाचा होईल.
यात काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं आहे म्हणजे गझल. काही लोक गझल करतात आणि आता कविता म्हटलं म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काय होतं की गझल कट्टा करा, कविता कट्टा करा. मग असं गझल कट्टा करायला हरकत नाही, केलेला पण आहे. पण काय होतं उद्या ऐकायला म्हणतील की अभंग कट्टा करा, गवळ कट्टा करा. मग आता हा प्रकार वाढत जाईल ना. म्हणजे आपण आपल्याच याच्यात जेव्हा म्हणतो ह्याला आरक्षण द्या, मराठाला द्या, त्याला द्या, म्हणजे आपणच जातीभेद करायला लागलो. एकच आहे ना, कविताचेच कवितेचेच हे प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये तुम्ही गझल करा, अभंग करा, काय करायचं ते करा. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे जाऊ शकता. फक्त एवढंच आहे की मुक्त छंदात करा. मुक्त छंदात नसेल तुम्हाला तर वृत्तात करा, छंदात करा, तुमच्या याच्याप्रमाणे जाऊ शकता तुम्ही. आणि मला एक असं आढळतं की जे वृत्तात करतात आहे, जे गझलमध्ये करतात त्यामध्ये फार म्हणजे आजकाल गझलकार खूप येतात आहे. आणि गझलकार येण्यामध्ये चांगली गोष्ट आहे, कारण की वृत्तात जात आहे. वृत्तात जात आहे म्हणजे तुमचं मीटर होत आहे. मीटर होत आहे म्हणजे तुमचे जी काही वृत्त आहे त्यामध्ये नार नाना नार नाना नार नाना जे काय असेल ते तुमच्या ह्याच्यात येत आहे. पण ती सुरुवात कुठून होते त्याचाही थोडासा अभ्यास करा. कारण जेव्हा एखादं वृत्त छोटं असतं ना त्यामध्ये नुसतं जे असतं नार म्हटलं की सुख वृत्त होतं, त्याच्यानंतर नाना म्हटलं की स्त्री वृत्त होतं, तुमचं नार नाना म्हटलं की पुष्पवृत्त होतं, नार नाना म्हटलं 2 वेळा नार नाना म्हटलं की 7 मात्रा येतात, 7 मात्रा झाले की मनोरमा वृत्त होतं, 3 वेळा त्या मात्रा आल्या नार नाना 21 झाल्या की व्योमगंगा वृत्त होतं. कितीतरी असे वृत्त आहेत. तर ह्या वृत्तामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ह्या वृत्तामध्ये जाता जाता मला काय आढळलं मी तुम्हाला सांगतो. हे जेव्हा याच्यामध्ये खोलेच्यात देतो ना, मला एक स्तोत्र सापडलं. आणि ते स्तोत्र शंकराचं तुम्हाला माहिती आहे ना, रावण जटा. ते कशात आहे सांगा. ते नार 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 ना ते लगा 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 आणि ते कलकनंदिनीमध्ये आहे. त्याच्यात तुम्हाला सापडतं. आणि त्याच कलकनंदिनीचं पुन्हा एक जर रना 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 करत गेलं आणि शेवटचे रना रना जर करत गेलं 728 मध्ये जर एक शेवटचा ना काढला र काढला की त्यामध्ये मग पंचशामा वृत्त होतं. हे सगळ्या वृत्ताचे हे होतं. त्याच्यात तुम्हाला मला आढळलं सांगतो ते पंडित जे आहे ना हे रावणांनी जे रचित केलंय जटा अटवी गलत जल प्रवाह पा वितस्तले गले वलम लंबिताम भुजंग तुंग मालिका डमट 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 डमनी नाथ वट डमर भयम चकार चंड तांडवम तनुत्तुना शिवाशी. हे जे वृत्त आहे हे त्यांना त्यावेळेला सुचलं. केव्हा होते रावण 5000 वर्ष. मग आपण आत्ताच्या याच्यात जेव्हा आपल्याला आणि त्यामध्ये नाद आहे, लय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये नाद आहे. तुम्हाला असं वाटत असेल, खूप लोकांना वाटतं आपल्या कवितेचं गाणं व्हावं, तर जरूर यामध्ये कवितेचं गाणं होण्याकरता जरूर त्या नाद किंवा लयमध्ये जा. नक्कीच तुमचं गाणं होतं. आणि यमक सांभाळा, काही हरकत नाही. म्हणून शेवटी एवढंच म्हणेन मी की आज जो हा समारंभ आहे त्या समारंभामध्ये मला यावंसं वाटलं किंवा मला याची इच्छा का झाली, कारण कवितेचं गाव आणि ते कवितेचं गाव ते मला मिळालं. आणि सगळे तुम्ही कवी सुद्धा मला म्हणजे आज सगळ्यांच्या समोर मला बोलतात. म्हणून तुम्ही एवढंच म्हणेन, रहने दे आसमान जमीन की तलाश कर, रहने दे आसमान जमीन की तलाश कर, यहाँ सब कुछ मिलता है चाहे इसकी तलाश. बहुत खूबसूरत है जिंदगी का सफर, बहुत खूब सुंदर है जिंदगी का सफर. यदि सही जिंदगी जीना हो तो एक कविता की तलाश कर. हीच कविता आपल्याला तलाश करायची आहे. ज्यांनी केली त्यांना पुरस्कार मिळाले, ज्यांनी नाही केली त्यांनी कविता म्हणायला लागले. आणि तुम्ही एक दिवस त्या पुरस्काराचे साक्षीदार असाल आणि तुम्ही पुरस्कारात आणि व्हाल अशी मी खात्री बाळगतो, सदिच्छा देतो आणि